गोष्टीची सुरुवात होते मेघालयाच्या डोंगराच्या जागी म्हणजे जलगाव मधून. या जागेची खासियत ही होती की इथे पूर्ण वर्ष पाऊस पडतो. इथली लोक खूपच प्रेमाने शेती करायचे आणि आपल्या मुलांबरोबर सुखी जीवन काढायचे. भाई वाह, या वर्षी पण आपले कामाचे अच्छे दाम मिळालेले. तू बघशील कमला, या वर्षी जेव्हा बिट्टू परत येणार तेव्हा मी त्याला नवीन बाईक खरीदून देणार. नक्कीच. बघा, माझा लल्ला खूप खुश होईल. माहित नाही केव्हापासून त्याला एक बाईक हवी होती. खरं बोलली तू. आपला मुलगा बिट्टू खूप समजदार आहे कमला. त्यांनी आजपर्यंत आपल्याशी काहीही जिद्द केलेली नाही. दिवस रात्र अभ्यास करून त्यांनी स्वतःच्या बलबुत्यावर स्कॉलरशिप हासिल केली आणि शहरात अभ्यास करायला गेला. आज बघ, मी आपल्या कर्जची शेवटची किस्त चुकून जे थोडे बहुत पैसे वाचणार तर सर्वात आधी मी बिट्टूसाठी बाईक विकत घेणार. हो, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. तुम्ही लवकरात लवकर कर्जाचा पूर्ण व्यवहार पूर्ण करा, मग सगळं ठीक होईल. पण ज्या आत्मविश्वासाने रमाकांत कर्जदारांकडे गेला होता त्या आत्मविश्वासाच्या एकदम विपरीत घटना घडली. काय? माझे अजून 7 आठवडे वाचलेत? हो रमाकांतजी, अजूनही तुमचे 7 आठवडे उरलेलेत. पण असं कसं होऊ शकतं? मी तर सगळे आठवडे फिटवले होते. हे बघा, मी आकडे लिहून ठेवलेत. बरं दाखवा. अरे हे काय? ह्याच्यात तर फक्त गिनती आहे. 1 2 3. पण हे कोणाचा विषयी आहे? हे कोणाला कसं कळणार? इथे तर तारीखही लिहिलेली नाहीये आणि माझी हस्ताक्षरी पण नाही. मी कसं मानून घेणार की हे सत्य आहे? पण मागच्या वेळेस तर तुम्हीच म्हटलं होतं की माझा शेवटचा आठवडा आहे. काय? मी बोललो होतं? कधी? कर्जदारचं बोलणं ऐकून रमाकांत सुन्न होऊन जातो. त्याला समजलं होतं की त्याच्याबरोबर धोका होत आहे. काय? मला असा शक्की नजराने काय बघताय? मी काही गडबड नाही केलीये. अपितू माझ्याकडे तर तुमच्या साक्षीचं कागद आहे ज्याच्यावर लिहिलंय की मी 2 आठवडे भरलेलेत आणि 7 आठवडे उरलेलेत ज्याला मी वेळेवर चुकवत राहणार. पण तुम्ही तर सांगितलं होतं की तो कर्जमुक्तीचा कागद आहे. कर्जमुक्ती? अरे रमाकांत, वेळा झालाय का? अशी कशी मुक्ती? हे बघ, मला असं वाटतंय की तू वेळा झालाय. आणि जर गोष्ट आहे ही कागदची तर मी तुला आधीच सांगितलं होतं की एकदा याला वाचून घे. पण तू ठरला अनपढ गवार. तू माझ्यावर विश्वास ठेवून त्याच्यावर स्वाक्षरी केली आणि तू आता मला खोटं साबित करण्याची गोष्ट करतोय. हे बरोबर नाहीये रमाकांत. चला आता जा आणि पुढचा आठवडा फेडण्यासाठी ये. कळलं का? जा आता. कर्जदारचं बोलणं ऐकून रमाकांत हडबडवतो. त्याला समजलं होतं की त्याच्या अनपढ होण्याचा कर्जदारने पूर्ण फायदा उचलला आहे. पण आता तो काहीच नाही करू शकणार होता. अरे रे, हे तुम्ही काय बोलत आहात हो? कर्जदार बोलला की आता आणखीन 7 आठवडे उरले आहेत. पण हे कसं होऊ शकतं? आम्ही तर पूर्ण आठवडे वेळेवर चुकवले होते. मग हे सगळं? आपल्यासोबत धोका झालाय कमला. कर्जदारांनी आपल्याला फसवलंय. आपल्या भोल्यापणाचा फायदा घेतलाय. सगळं संपलंय. आता मी बिट्टूसाठी काहीच नाही करू शकत. काहीच नाही. बिचारा रमाकांत कर्जदारच्या खोटारड्या व्यवहाराने पूर्ण प्रकाराने तुटून गेला होता. त्याला आपल्या मुलग्यासाठी काहीतरी करायचं होतं. पण आता त्याचं स्वप्न चूर चूर झालं होतं. आणि आता तो दिवस रात्र ह्याच कर्जाच्या चिंतेमध्ये, रात्रभर ह्याच काळजीमध्ये. एक दिवस रात्री पावसाळ्यात रमाकांत नशेच्या हालतीमध्ये नदीच्या किनाऱ्या जाऊन पोहोचला. सगळं खोटं आहे. सगळे धोकेबाज आहे. माझा फायदा घेतात. मी माझ्या मुलासाठी बाईक घेणार होतो पण त्या कर्जदारांनी माझं सगळं हिसकून घेतलं. सगळंच. अचानक नदीमध्ये जोरदार पावसामुळे एक जलचक्र निर्मित होतं जे गोल गोल फिरायला लागतं. अरे हे काय? हे नदीतलं पाणी असं नागिनसारखा का नाचतोय? काही मी काही स्वप्न तर नाही बघत आहे? नाही, तू स्वप्न नाही बघत आहेस. अरे हे काय? ही आवाज कुठनं आली? आता माझे कान पण वाजायला लागलेत. नाही, कान तर वाजत नाहीये. तर मग कोण आहे? तुम्ही जे कोणी आहात माझ्या समोर या. या. तेव्हा
पाण्याचा जलचक्र एका फुग्यासारखा फुटला आणि रमाकांतला शुद्धी आली. तो बघतो की त्याच्या समोर एक विशाल नाव उभी होती. अरे हे काय, तुम्ही कोण आहात? मी एक साक्षर परी आहे जी आपल्या जादुई नावच्या स्कूलमध्ये लोकांना शिक्षण देते, ज्याने त्यांचं भला होईल. काय, नावेतली शाळा? हा तर जाऊन त्यांना शिकवा ना, मला कशाला परेशान करता? कारण मला हवंय की तू पण माझ्या या जादुई पोहणाऱ्या स्कूलमध्ये झटपट शिक्षण घेऊ आणि त्या कर्जदाराला चांगला सबक शिकवू. तुला कसं माहिती कर्जदाराचा विषयी? मला सगळं काही माहीत आहे रमाकांत. कसं तुझ्या भोल्यापणचा फायदा त्या कठोर कर्जदारने उचलला हे बरोबर नाही आहे. तुला त्याला सबक शिकवायलाच हवं. ते तर मी नक्कीच करणार आहे. पण कसं रमाकांत? झगडा करून, मारपीट करून ह्याने काय होईल? काहीच नाही. तो कर्जदार तुला फसवेलच, कारण तुला वाचता आणि लिहिता येत नाही. आज तू मारपीटने त्या कर्जदारकडून छुटकारा पण घेशील, पण उद्या खूप सगळी लोक तुझा फायदा घेऊ शकतात. जर का तुला खरोखरच स्वतःला वाचवायचं आहे तर तुला शिक्षण घ्यावं लागेल. परीचं बोलणं ऐकून रमाकांतला शिक्षणाचा महत्त्व समजतो आणि तो हो बोलतो. ठीक आहे, मी तुमच्या हे पोहणाऱ्या शाळेत शिकायला तयार आहे. ही झाली ना गोष्ट. आता बघ, येणाऱ्या 15 दिवसामध्येच तू कसा बदलून जाशील. चल आत ये. नावमध्ये बनलेल्या स्कूलमध्ये तो आत जातो. तो बघतो की स्कूलच्या भिंत्या अक्षरा आणि गोष्ट्यांनी भरलेल्या होत्या. पुस्तकं वाऱ्यामध्ये पोहत होत्या. पेन्सिल आणि पेन माणसांसारखं बोलत होते. आमच्या हे पोहणारे जादुई शाळेत तुमचं स्वागत आहे रमाकांत. अरे वा, हे तर गजबच शाळा आहे. इथे तर शिकायला मजा येणार. शेवटी रमाकांतने परीवर विश्वास ठेवून आपलं शिक्षण सुरू केलं आणि गजबच झालं. रमाकांतला शिक्षण आवडायला लागलं. तो रोज नदीच्या किनारे जायचं, स्कूलमध्ये शिक्षण घ्यायचा आणि त्याला शिक्षणाशी इतकं प्रेम झालं होतं की तो झोपेत पण शिक्षण ग्रहण करत होता. आसमानाचा समानार्थी शब्द आहे आकाश. जलचा समानार्थी शब्द आहे पाणी. अरे हे काय बोलत आहात? झोपेत, पाणी, आकाश हे सगळं काय बोलत आहात? ठीक तर आहात ना तुम्ही? रमाकांतच्या डोक्यावर चढलेला हा शिक्षणाचा भूत सगळ्यांना चकित करत होता. शेवटी 15 दिवस झाले होते आणि जादुई पोहणाऱ्या स्कूलच्या परीक्षेमध्ये रमाकांत चांगल्या नंबराने पास झाला. रमाकांत, तू करून दाखवलास. तू सगळं काही शिकलास. आता बघ तुला भविष्यामध्ये या ज्ञानाचा कसा लाभ होतो. हे सगळं तुझ्यामुळे झालं. चल आता आपला सफर इथेच संपतो. तुला माहित आहे ना तुला उद्या काय करायचंय? हो. रमाकांतने परीक्षा तर पास केली होती. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान होतं. दुसऱ्या दिवशी त्याने उपभोक्ता फोरममध्ये आपल्याबरोबर झालेल्या धोक्याची शिकायत केली. जाच केल्यानंतर कर्जदारला पोलिसने पकडलं आणि रमाकांतला कर्जमधून मुक्ती मिळाली. एवढंच नाही, कर्जदारला दंडच्या रूपात रमाकांतला 50% पैसे पुन्हा परत द्यावे लागले, ज्याने रमाकांतला बिट्टूसाठी एक बाईक विकत घेण्यास मदत मिळाली. वा हो वा, हे तर कमालच झालं. ही कमाल माझी नाही, आपल्या गावात पावसात पोहणारी शाळाचा आहे. काय? शेवटी रमाकांतने कमला आणि गाववाल्यांना पोहणाऱ्या स्कूलबद्दल सांगितलं आणि त्याच्यानंतर सगळेजण एक एक करून त्या स्कूलमध्ये दाखल झाले. काहीच वेळानंतर पूर्ण गाव साक्षर झालं. शिक्षणाचा काही वेळ नसतो. जर काय मनामध्ये शिक्षणाची लगन आहे तर पाऊस, नाव आणि अंधार सुद्धा प्रकाश बनू शकतो. ज्ञान तेच आहे जे वाटलं जातं आणि परिवर्तन तेच होतं जिथे स्वप्नांना वयेने नाही तोडलं जातं.